हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. कॉमेडियन कुणाल कामरा आज वकिलांसोबत मुंबई पोलिसांसमोर चौकशीला हजर राहण्याची शक्यता. कामरावरती आतापर्यंत एकूण 4 गुन्हे दाखल. बीडच्या अर्धमसल्यातील मशिदीमध्ये केलेल्या स्फोटाची एटीएस चौकशी करणार. अटकेत दोघांचा ताबाही एटीएस घेण्याची शक्यता. गावातली परिस्थिती नियंत्रणात. महाराष्ट्राचे प्रश्न सोडवणार असाल तर देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा. गुढीपाडवा मेळाव्यामध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य. नोटबंदीच्या 8 वर्षांनंतरही डीसीसी बँकांकडे 101 कोटींच्या जुन्या नोटा पडून. नोटा बदलून घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेचा नकार. पुणे डीसीसीकडे 22 तर सर्वाधिक 25 कोटी कोल्हापूर डीसीसीकडे पडून. देशभरात आज रमजान ईदचा उत्साह. नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांची गर्दी. राज्यभरात ठिकठिकाणी सामूहिक नमाज पठण. 4.5 कोटींची पाणीपट्टी थकल्यामुळे केडीएमसीकडून कल्याण रेल्वे स्टेशनचा पाणी पुरवठा तब्बल 22 तास खंडित. रेल्वेने थकबाकी भरण्याची तयारी दाखवल्यानंतर पाणी पुरवठा पूर्ववत. शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू. 60 प्रवाशांना घेऊन आलेल्या विमानाला वॉटर सॅल्यूट. माजी खासदार सुजय विखेंकडून प्रवाशांना फूल देऊन आणि केक कापून स्वागत. आक्रमक ट्रोल्सच्या टीकेनंतर मल्याळी सिनेमा L2 एम्पुरानमधून गुजरात दंगलीची दृश्य हटवण्याचा निर्मात्यांचा निर्णय. अभिनेता मोहनलालचा प्रेक्षक आणि रसिकांकडे माफीनामा. सोलापूरचा वेताळ शेळके ठरला 66वा महाराष्ट्र केसरी. उपविजेता पृथ्वीराजला खांद्यावर घेऊन मैदानात फेरी. वेताळ शेळकेकडून खिलाडू वृत्तीचं दर्शन. आयपीएलमध्ये पंजाबचाही हैदराबादला दणका तर राजस्थाननं चेन्नईला हरवलं. 2 पराभवांमुळे 10व्या स्थानी गेलेल्या मुंबई इंडियन्सची आज कोलकात्याविरुद्ध लढत. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर ब्रेकफास्ट